नमस्कार, मी रेणू। आजच्या या व्हिडिओमध्ये मी ब्लाऊज पीस कट करून शिल्लक राहिलेल्या कपड्यापासून खूप सुंदर अशी टोपडी बनवलेली आहे। तर तुम्ही ही टोपडी बनवून बघा, सेल पण करू शकता किंवा बाळाला गिफ्ट म्हणून पण देऊ शकता, त्याप्रमाणे मी दाखवलेला आहे। तर हा व्हिडिओ कुठे स्किप करू नका, व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की पहा आणि तुम्ही चॅनलवर नवीन असाल तर प्लीज चॅनलला सबस्क्राइब करायला पण विसरू नका। तर असे हे दोन प्रकारचे मी कापड घेतलेले आहेत, ते ब्लाऊज पीस कट करून शिल्लक राहिलेले कापड आहेत। एक मेन फॅब्रिक आहे आणि एक अस्तरला जोडण्यासाठी बघा, इथं ते सुद्धा मी ब्लाऊज पीस कट करून शिल्लक राहिलेलेच कापड घेतलेले आहेत दोन्ही पण। तर इथं मी कट करून घेतलेला आहे चौकोनी कापड। तर याची पूर्ण लांबी रुंदी तुम्हाला दाखवणार आहे। तर याची पूर्ण लांबी आहे 14 इंच आणि रुंदी सुद्धा 14 इंच। 14 बाय 14चं असं हे चौकोनी कापड मी कट करून घेतलेलं आहे। आणि हे अस्तर सुद्धा सेम त्याच साईजनुसार कट करून घ्यायचं आहे। तुमचं जर मोठं असेल तर चालतं। हे दोन कट पीस आहेत, त्यामुळे मी इथं जोडून घेणार आहे, कारण तेवढा मोठा साईजचं कापड माझ्याकडे अस्तरला लावण्यासाठी नव्हतं, त्यासाठी मी इथं जोडून घेणार आहे। ते जोडल्यानंतर वरून एक दाब टीप देऊन घ्यायचं आहे। तर मैत्रिणींनो, ह्याआधी मी खूप सारे व्हिडिओज अपलोड केलेले आहेत, ते जाऊन तुम्ही चॅनलवरती चेक करू शकता। आणि ह्याप्रमाणे दाब टीप देऊन घेतलेली आहे मी। तर आता हा कापड बघा, मेन फॅब्रिक असा ठेवून द्यायचा आहे आणि राहिलेलं एक्स्ट्राचं कापड कट करून घ्यायचं आहे। तर ह्या व्हिडिओतील थोडंफार काहीही आवडलं असेल तर प्लीज व्हिडिओला लाईक करायला विसरू नका। आणि अशा प्रकारचे मी बरेच असे व्हिडिओ बघा अपलोड केलेले आहेत ह्या चॅनलवरती, तर तेही जाऊन तुम्ही नक्की बघा। तर ह्या पद्धतीने फोल्ड करून घ्यायचं आहे एक कापड घेऊन। तर इथं डबल फोल्ड करून घ्यायचं आहे, म्हणजे 4 फोल्ड केलेले आहे इथं। आणि एक पिन जोडून घ्यायचं आणि इथं मापे टाकून घेणार आहे। तर लांबी पूर्ण आपण 14 घेतलेली होती, त्याचा अर्धा भाग करायचा आहे। तर इथं 7 इंच येतं, तर असं हे 7-7 इंचावरती मार्किंग करून घ्यायचं आहे। बरोबर कोपऱ्यापासून बघा 7 इंचाने मार्किंग पूर्ण दुसऱ्या कोपऱ्यापर्यंत मार्किंग करून घ्यायची आहे। तरी मार्किंग बघा पूर्णपणे राऊंड आकार डार्क करून घ्यायचा आहे आणि नंतर आपण हे कटिंग करून घ्यायचं आहे। तर मैत्रिणींनो, ह्याआधी मी खूप सारे व्हिडिओज अपलोड केलेले आहेत, ते जाऊन तुम्ही चॅनलवरती चेक करू शकता किंवा खाली डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये काही मी लिंक देईन, ते तुम्ही जाऊन पाहू शकता। तर ह्याप्रमाणे बघा राऊंड आपला आकार आलेला आहे। तर ह्या पद्धतीने तुम्ही जर कटिंग केला तर व्यवस्थितपणे आपला गोल आकार येतो। तर ह्याप्रमाणे सरळवरती सरळ भाग ठेवायचा आहे बघा, आणि उलट बाजूने शिवून घ्यायचं आहे। पूर्ण गोल आकाराला शिलाई देऊन घ्यायचं आहे। तर मैत्रिणींनो, तुम्ही जर नवीन शिकत असाल तर ह्या पद्धतीने पिना जोडून घ्यायच्या आहेत आणि मगच शिलाई देऊन घ्यायचं आहे, कारण शिलाई इकडं तिकडं होऊ शकते, त्यामुळे पिना लावला तर व्यवस्थित बघा टीप येते। त्यासाठी अशा ह्या पिना जोडून घ्यायचं आहे आणि मगच शिलाई देऊन घ्यायचं आहे। बरोबर अर्धा इंच सोडायचं आहे मार्जिन आणि पूर्ण राऊंड आकाराला शिलाई देऊन घ्यायचं आहे, कुठेही जागा ठेवू नका। तर मैत्रिणींनो, ह्या व्हिडिओतून थोडंफार काहीही आवडलं तर प्लीज व्हिडिओला लाईक करा, शेअर करा आणि चॅनलला सबस्क्राईब केला नसेल तर प्लीज चॅनलला सबस्क्राईब पण करायला विसरू नका। तर इथे ह्याप्रमाणे पूर्ण आकाराला आपण शिलाई देऊन घेतलेली आहे आणि राहिलेलं एक्स्ट्राचं कापड इथं कट करून घ्यायचं आहे। तर इथं कापड कट करून झालेलं आहे आणि पिना बाजूला काढून ठेवायचे आहेत। आणि आता पुन्हा मधून फोल्ड करून घ्यायचं आहे बरोबर सेंटरपासून आणि इकडून कट करून घ्यायचं आहे। तर इथं 2.5 इंचवरती रुंदीला घ्यायचं आहे आणि लांबीला वरती 3 इंचानं कट करायचं आहे। तर असं हे त्रिकोण आपण कट करणार आहे, कारण हे मानेच्या बाजूने येतं बाळाच्या, त्यासाठी इथं पट्टी जोडून घ्यावी लागते, त्यासाठी इथं कट करून घ्यायचं आहे। आणि इथं ह्याप्रमाणे बघा आपला कट झालेला आहे आणि इथं पूर्ण राऊंड आकाराला बघा छोटे छोटे कट देऊन घ्यायचे आहे कडेनं आणि पूर्णपणे पलटवून घ्यायचं आहे, आतील भाग बाहेर पलटवून घ्यायचा आहे आणि सरळ बाजूने बघा इस्त्री फिरवून घ्यायची आहे सरळ करून। तर इथं पूर्णपणे आपली इस्त्री फिरवून पण झालेली आहे कापडवरती। याप्रमाणे व्यवस्थितपणे आपला राऊंड आकार दिसत आहे। तर पुन्हा एक दाब टीप देऊन घ्यायचं आहे कडेने। तर इथं पूर्णपणे वरून एक टीप देऊन झालेली आहे। तर हा सुट्टा भाग झालेला आहे, त्यामुळे इथं एक शिलाई देऊन घ्यायचं आहे आणि इकडून आता फ्रिल देऊन घेणार आहे। त्यासाठी इथं बघा काठापासून 1 इंचाने मार्किंग करून घ्यायची आहे पूर्ण आकाराला।
तर पूर्ण आकाराला मी मार्किंग करून घेतलेली आहे। तर आता इथं प्लेट देऊन घ्यायचं आहे, त्यासाठी अर्धा इंच बघा पुढून आपण इथं प्लेट देऊन घ्यायचं आहे आणि एकाला एक लावूनच असं प्लेट देऊन घ्यायचं आहे। कुठेही अंतर ठेवू नका प्लेट देते वेळी। तर मैत्रिणींनो 0 ते 6 महिन्याच्या बाळाचं बघा हे साईजचं मी टोपडं बनवत आहे। तर या व्हिडिओतील थोडंफार काही आवडलं असेल तर प्लीज व्हिडिओला लाईक करा आणि या चॅनलवरती जर तुम्ही पहिल्यांदाच व्हिडिओ पाहत असाल, अजून पण चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर प्लीज चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका आणि हा व्हिडिओ पण शेअर करायला विसरू नका। तर इथं प्लेट देऊन व्यवस्थितपणे आपले झालेले आहे। तर ह्याप्रमाणे बघा बाळाच्या डोकीच्या आकाराचं आपलं टोपडं बनवून तयार झालेलं आहे। तर याला आता पट्टी जोडून घेणार आहे, त्यासाठी इथं एक सॉफ्ट असं कापड घेतलेलं आहे मऊ। बघा टोचायचं घेऊ नका, कारण इथं मानेमध्ये टोचतं बाळाच्या, त्यासाठी इथं सुती कापडच घ्यायचं आहे किंवा तुम्ही सॉफ्ट पण घेऊ शकता। ह्याप्रमाणे मी घेतलेलं आहे त्याप्रमाणे, म्हणजे जर असलेलं वगैरे घेऊ नका। तर हे सरळ पट्टी आपण कट केलेली आहे व साईडने एक्स्ट्राचं कापड असेल ते कट करून घ्यायचं। तर इथं साधारणपणे 1.5 इंचाची ही पट्टी मी घेतलेली आहे रुंदीला, आणि लांबीला तुम्हाला जेवढी बाळाला हवी असेल तेवढी तुम्ही घेऊ शकता। तर इथं मध्य काढायचं आहे आणि छोटासा कट देऊन घ्यायचा आहे मध्याला आणि सरळ पट्टी ठेवायचं आहे त्यावरती बघा असं सरळवरती सरळ भाग ठेवून पूर्ण पट्टी बघा ही अशी टोपड्याला जोडून घ्यायची आहे। तर इथे ह्याप्रमाणे आपलं आधी जोडून घेतलेलं आहे। तर आता ही पट्टी बघा पलटवून घ्यायची आहे आणि इथं फोल्ड करून शिलाई देऊन घ्यायचं आहे दुमडून। तर ह्याप्रमाणे डबल फोल्ड करायचे आहे आणि पुन्हा शिलाई देऊन घ्यायचं आहे। तरी पूर्ण पट्टीला शिलाई देऊन घ्यायचं आहे आता। तर मैत्रिणींनो ह्या व्हिडिओतील थोडंफार काही आवडलं तर प्लीज व्हिडिओला लाईक करा, शेअर करा आणि त्याचबरोबर तुम्ही चॅनलवर नवीन असाल तर प्लीज चॅनलला पण सबस्क्राईब करायला विसरू नका। आणि ह्या पद्धतीने वेगवेगळ्या प्रकारचे मी या चॅनलवरती अपलोड केलेले आहेत व्हिडिओ, तेही जाऊन तुम्ही चॅनलवरती चेक करू शकता किंवा खाली डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये मी काही लिंक देईन, ते जाऊन तुम्ही पाहू शकता। आणि जर तुम्हाला ब्लाऊज डिझाईन वेगवेगळ्या प्रकारचे पण पाहायचे असतील तर प्लीज या चॅनलवरती मी भरपूर असे व्हिडिओज अपलोड केलेले आहेत ब्लाऊज डिझाईनचे सुद्धा, तेही जाऊन तुम्ही पाहू शकतात। तर ह्याप्रमाणे बघा आपली पट्टी ही जोडून झालेली आहे आणि ह्या नॉटला आपण आता इथं लटकन जोडणार आहे। त्यासाठी इथं चौकोनी कापड घेतलेलं आहे मी, साधारणपणे 2 इंचाचे असेल हे 2 बाय 2चं, आणि इथं ह्याप्रमाणे बघा लटकन आपण जोडून घेणार आहे कापडचे, म्हणजे ते जोडल्यानंतर बघा आणखीन पुन्हा लूक येतं टोपड्याला, त्यासाठी इथं ह्याप्रमाणे लटकन दोन्ही बाजूला पण जोडून घ्यायचे आहेत। तर असे हे दोन्ही लटकन आपले जोडून झालेले आहेत, पाहू शकता कापडापासूनच। तर इथं ह्याप्रमाणे खूप सुंदर असं टोपडं बनलेलं आहे। तर आजचा हा व्हिडिओ 0 ते 6 महिन्याच्या बाळाचं टोपडं मी बनवून दाखवलेलं आहे। अशा प्रकारचं तुम्ही इथं पट्टी पण जोडून घेऊ शकता छोटे छोटे फ्रिल देऊन, किंवा तुम्ही ह्याप्रमाणे लेस पण जोडून घेऊ शकता। तर असे वेगवेगळ्या प्रकारचे तुम्ही ह्या पद्धतीने टोपडे बनवू शकता आणि सेल पण करू शकता किंवा बाळाला गिफ्ट पण देऊ शकता। तर ह्याप्रमाणे मी वेगवेगळ्या प्रकारची बनवलेली आहेत आणि इकडं बघा दोन्ही बाजूने मी वेगवेगळं कापड जोडून इथं एक टोपडं शिवलेलं आहे, तुम्ही किंवा बोनेट पण म्हणू शकता याला। तर इथं टोपडं हे खूप सुंदर दिसतं, दोन्ही बाजूने पण आपण वापरू शकतो। तर हे एक टोपडं बघा आपण दोन्ही बाजूने पण वापरू शकतो किंवा यूज करू शकतो, असं हे मी एक टोपडं शिवलेलं आहे। तर इथं पाहू शकता ह्याप्रमाणे मी बनवलेलं आहे। तर आजचा हा व्हिडिओ अतिशय सावकाश आणि स्टेप बाय स्टेप मी तुम्हाला सांगितलेला आहे। तर आजचा हा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला कमेंट बॉक्समध्ये नक्की सांगा, आणि व्हिडिओ आवडला तर लाईक करा, शेअर करा आणि चॅनलवर तुम्ही नवीन असाल तर प्लीज चॅनलला सबस्क्राईब करा। व्हिडिओ शेवटपर्यंत पाहिल्याबद्दल मनापासून खूप खूप धन्यवाद। पुन्हा भेटूया अशाच नवीन व्हिडिओमध्ये, तोपर्यंत बाय, थँक्यू।